हॅलो. कसे आहात सर्वजण? तर आज विषय घेऊन आले आहे शालेय वयातील मुलांचा, त्यांच्या सुट्टीचा, म्हणजेच समर कॅम्पचा. गेल्या वर्षी देखील आताच्या मुलांना हा लेख यूट्यूबवर प्रसारित केला होता. बळीराजा अकॅडमीतर्फे समर कॅम्पचा प्रतिसाद आणि उपक्रम याबद्दल मांडले होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे आपण आपल्या बालपणी मामाच्या गावी जात असो किंवा बालपणीच्या मित्रमैत्रिणींसोबत बऱ्याच प्रकारच्या खेळात सहभागी होत असो, हो ना? पण काळ बदलत गेला तसा मुलांच्या हातात मोबाईल आले आणि खेळ, मैत्री, निसर्गाचा सहवास, संतुलित आहार, पर्यटन, चांगले छंद, मैदानी खेळ, संगीत, पुस्तके, अभ्यास, व्यायाम यापासून मुलं बरीच दूर गेली आहेत. कितीही प्रयत्न केला तरी आपण या सर्व गोष्टी देण्यास कुठेतरी कमी पडतोच. अशा वेळी योग्य मार्गदर्शन करतात ते म्हणजे समर कॅम्प्स, जे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मोबाईलवरील टाइमपास टाळून आयुष्याला व भविष्याला नवीन वळण देण्याचं एक पाऊल म्हणजे समर कॅम्प्स करत आहेत. पूर्वीच्या काळी आपणाला TV पाहता आला तरी खूप आनंद होत असायचा, पण आताच्या पिढीला मोबाईलच्या रील्स पाहिल्याशिवाय ताटातील एक घास देखील घशातून उतरत नाही. ही आहे सद्यस्थिती. भुदरगड तालुक्यातील श्री अजित अमृत जाधव पाटील सर हे बळीराजा करिअर अकॅडमी यांचे संस्थापक आहेत. काही कालावधीपासून यांनी समर कॅम्प सुरू केले गेले. यात बरेच उपक्रम राबवले जात असतात. बालसंस्कार शिबिर असतात. तुमच्या पाल्यासाठी शालेय सुट्ट्या सुरू झाल्या की यासाठी पोषक वातावरण असतं, कारण सुट्ट्या सुरू झाल्या की पाल्याच्या हातात मोबाईल द्यायचे की वेगवेगळ्या गोष्टींचे शिक्षण द्यायचे हे तुमच्या हातात आहे. नक्कीच यात बऱ्याच पद्धती आहेत. समर कॅम्पमध्येही बऱ्याच प्रकारच्या खेळांना प्रतिसाद दिला जातो. योगा, झुंबा, हस्तकला, पोहणे, चित्रकला, डान्स, हस्ताक्षर, अबॅकस, कराटे, तसेच चित्तथरारक खेळ, हॉर्स रायडिंग, वनभोजन, स्टेज डेअरिंग, हस्ताक्षर सुधारणा वर्ग, कबड्डी, बुद्धिबळ, सैनिकी शिक्षण, ट्रेकिंग, रोप क्लाइम्बिंग, प्रेरणात्मक चित्रपट, प्रबोधनात्मक व्याख्याने, ॲथलेटिक्स, लाठीकाठी, बॉक्सिंग, भाषण, संभाषण, कौशल्य, लेझिम असे बरेच प्रकार आहेत, जे केवळ काही खेळच शिकवत नाहीत, तर या सर्वांहूनही एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे आजकाल लोप पावत चाललेली आपापसातील आपुलकी, प्रेम, भावना, संवाद, मैत्री. इथे राहिल्यावर 100-200 मुलं मैत्रीची भावना जवळून अनुभवतात, एकत्र खेळतात, एकत्र जेवतात, एकमेकांसोबत हसत खेळत दिवस काढतात. ना कोणती जात पात असते, ना कोणता उच्च नीच भेदभाव. एकच भावना असते, ती म्हणजे आपुलकीची, प्रेमाची, काहीतरी चांगलं करून दाखवण्याची. समर कॅम्पचे प्रशिक्षक, संस्थापक, पूर्ण स्टाफ या कालावधीत आलेल्या सर्व पाल्यांना जीवापाड जपतात. वेळेवर त्यांचे जेवण, त्यांचे उपक्रम राबवून घेतात. या कालावधीत कित्येक मैत्रीने मनं जोडली जातात. कित्येक हातांना त्यांची कला अवगत होते. कित्येक मनातील भीती स्टेजवर जाऊन भयमुक्त होते. तुम्ही बाजूला दिलेल्या व्हिडिओनुसार पाहतच असाल.
आज 7 दिवस पूर्ण झाले समर कॅम्प सुरू होऊन, पण मुलं पूर्णपणे रमली गेली. बाजूला जितके व्हिडिओज आपणास पाहाव्यास किंवा फोटो पाहाव्यास मिळतात, त्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की ही नवी पिढी पुढे जाताना एकत्र हसत खेळत रमत भविष्यात घडली जाणार आहेत. यासाठी सर्वजण एकत्र आले पाहिजे. तर आताच्या मुलांना योग्य बालसंस्काराची गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आपलं बाल्य मोबाईलच्या आधुनिक जगाची माहिती घेत पुढेही गेलं पाहिजे. शिवाय आपल्या मातीची, आपल्या इतिहासाची, आपल्या महाराजांनी शिकवलेल्या विचारांनीही पुढे जाण्याची गरज आहे. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी. जोडून राहा रायटर रुपाया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद. थँक्यू.